नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपण बाजारामध्ये गेलो की दुकानामध्ये लस्सी पितो. त्या लस्सीची चव आणि आपण घरी बनवलेल्या लस्सीची चव वेगळी असते. असं का होते बरं? असतं तर काय, दही आणि साखर. पण घरी केलेल्या लस्सीला पाणी सुटतं, त्यामुळे ती बाहेरची चव आपल्या घरातल्या लस्सीला येत नाही. तर तसं होऊ नये म्हणून मी आज खास काही दही लावण्यापासूनच्या टिप्स सांगणार आहेत. ते तुम्ही फॉलो करा. तुमची देखील लस्सी तशीच हो. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. इथं मी रात्री दही लावून घेतलं होतं. लस्सीची सगळी प्रोसेस म्हणजे दही लावण्यापासून असते. दही आपलं छान लागलं एक नंबरमध्ये असं, तर आपली लस्सी एकदम छान मलाईदार होते. तर तुम्हाला मी सांगते दही कसं लावायचं. तर पहिली गोष्ट म्हणजे दूध आपण जेव्हा उकळायला ठेवतो तेव्हा चमच्याने हलवून हलवून त्याची साय मोडून घ्यायची, म्हणजे एकसारखं उकळून त्याची साय त्या दुधामध्ये मिक्स होते. आणि दही लावण्यासाठी उकळून घेतलेलं दूध आपल्याला पसरट भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पसरट भांड्यामध्ये घातल्यानंतर दूध आपल्याला कोमट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर साधारण 15-20 मिनिटांनी आपलं दूध इथं कोमट झालेलं आहे. आणि मग कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला विरजण घालायचं आहे दह्याचं. त्यामुळे त्याच्यावरची जी साय आहे ना, ती थोडीशी बाजूला सारून यामध्ये आपण विरजण घालून याचे दही लावून घ्यायचे आहे. आणि इथे तुम्हाला पुढची महत्त्वाची टिप सांगते. दही लावल्यानंतर कधीच लगेच त्याच्यावर झाकण ठेवू नका. दूध पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच यावरती झाकण ठेवून एका उबदार जागेला ठेवून द्या. फ्रीजमध्ये तर अजिबात ठेवायचं नाही आहे. आणि दही छान आपलं मस्त असं लागलं जातं. यावरती अजिबात पाणी सुटत नाही. ही प्रोसेस नक्की करा. तुमचं ही दही अगदी कवड्या कवड्यासारखं घट्ट मोठं लागलं जाईल. त्यामुळे आपली लस्सी देखील छान होणार आहे. आता मी इथे पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. मी कुकरच्या डब्यामध्ये दही लावलं होतं. यामुळे काय होतं, आपल्या जो दुधाचा किंवा दह्याचा जो दाब आहे ना, तो जवळजवळ एकावर पडत नाही. उंच भांडं घेऊ नका. शक्यतो असं पसरट कुकरचा डबा किंवा ताटात जरी लावलं तरी चालतं, खोलगट ताटामध्ये. त्यामुळे आता इथे पहा, माझ्या दुधावरती भरपूर अशी मलाई आलेली आहे. ती आपण काढून एका प्लेटमध्ये बाजूला घेऊया, जेणेकरून आपल्याला लस्सीवरती ती घालू शकतो. मलाईदार लस्सी आपण बनवायची आहे. त्यामुळे हे पहा, भरपूर अशी इथे मलाई आलेली आहे. आणि हे का होतं की आपण ज्यावेळेस आपलं दूध पूर्ण थंड झाल्यानंतर यावरती झाकण ठेवतो, म्हणजे दही लावताना गरम गरम किंवा कोमट दूध अजिबात झाकायचं नाही. पूर्ण गार होऊ द्यायचं आणि मगच झाकण ठेवायचं. आता ही सर्व मलाई मी इथे काढून घेतली. आता आपण बाकीच्या दह्यापासून लस्सी बनवायला घेऊया. तुम्ही ही लस्सी रवीने देखील भांड्यामध्ये करू शकता. मी इथं मिक्सरच्या भांड्यात करून घेणार आहे. हे पहा, दही अगदी घट्टसर लागलेलं आहे. कुठे देखील आपल्या दह्याला पाणी सुटलेलं नाही. आणखीन एक अजून टिप सांगते मी. जेव्हा आपण लस्सी बनवणार आहोत त्यावेळेस अखंड साखर नाही घालायची. त्यामध्ये आपण पिठी साखर वापरायची, जेणेकरून आपली लस्सी एकदम छान एकसारखी घट्टमोट्ट तयार होते. तर हे पहा, इथे आपलं दही एकदम छान लागलेलं आहे. आता आपण लगेचच लस्सी करायला घेणार आहोत. चला तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये मी आधी थोडी पिठी साखर बनवून घेतली. आता यामध्ये मी यातील अर्धं दही घालून घेते. जेवढी आपल्याला लस्सी करायची आहे तेवढं दही घालून घ्यायचं. तर मी इथे थोडंसं दही घालून घेतलं यामध्ये. आणि मी थोडंसं इथं थंडगार असं पाणी वापरत आहे. थोडं गार पाणी घालून घ्यायचं यामध्ये. आणि मी इथे पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला तुमच्या गोडीनुसार किती आवडते तेवढी इथे पिठी साखर घालून घ्या. मी इथे 2 ते 3 चमचे घालून घेते. नंतर यामध्ये आपण जी वेलची पूड करून घेतली ती यामध्ये घालून घेणार आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता हे सर्व एकसारखं मिक्सरवर छान असं स्मूथ बॅटर करून घेऊ. याची लस्सी बनवून घेऊया.
हे पहा, एकदम दाटसर अशी इथं लस्सी बनवून घेतलेली आहे मी. घरी सुद्धा मार्केटसारखी लस्सी बनवायची आहे तर पिठी साखर आणि वेलची पूड नक्की वापरा. चला तर इथे आपली तयार झालेली आहे लस्सी. पहिल्यांदा ग्लासमध्ये घ्यायची लस्सी. यानंतर जी आपण मलाई काढली होती ना, ती याच्यावरती अशी घालून घ्यायची. भरपूर अशी दह्यावर मलाई निघलेली आहे. हे पहा, यावरती अशी घालून घेते मी. हे घ्या. इथे आपली एकदम सोपी आणि मस्त टेस्टी लस्सी तयार आहे. करायला किती सोपी आहे आणि ही लस्सी आपण बाहेर बाजारामध्ये प्यायला जातो. तर त्यामध्ये आपल्याला माहीत नसतं की ती दही ताजं आहे का कसं आणि आपण ती एकदम छान असं पितो. पण ही घरी बनवून पहा उन्हाळ्यामध्ये तर नक्की जरूर करून पहा. अशा पद्धतीने ही लस्सी एकदम मलाईदार छान मार्केटसारखी चव लागते याची. चला तर मग मी इथं प्लेन लस्सी बनवलेली आहे. तुम्हाला जर फ्लेवरमध्ये लस्सी बनवायची आहे तर सेम हीच प्रोसेस करा. फक्त मँगो फ्लेवरमध्ये बनवायची आहे तर मँगोचा पल्प त्यामध्ये ॲड करा आणि तुमची मँगो फ्लेवरची लस्सी तयार होणार आहे. इथं मी प्लेन अशी साधी मला लस्सी आवडते म्हणून मी अशीच बनवलेली आहे आणि ही देखील चवीला टेस्टला खूपच छान अप्रतिम अशी लागते. मला माहिती आहे ही साधी सोपी रेसिपी आहे आणि यामध्ये मी ज्या छोट्या-छोट्या लहान-सहान टिप्स सांगितल्या आहेत ना, त्या फॉलो करून तुम्ही देखील अशा प्रकारे मार्केटसारखी परफेक्ट लस्सीची रेसिपी घरी बनवू शकता. या उन्हाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. एकदम भारी आणि खूप छान लागते. कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच एका खास आणि उन्हाळी रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.